नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत इको क्लब समिती याचे सभा प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे ऑक्टोबर 2025 करता सभा क्रमांक 5 साठी कोणते विषय आवश्यक आहे आणि सविस्तर लेखन कसे करावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. आपणास जर या इको क्लब समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिली आहे, त्यावरून आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे आणि या ठिकाणी ठराव किंवा ठरावाचा तपशील आपल्याला थोडक्यात या पद्धतीने प्रस्तावना लेखन करून घ्यायची आहे. दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी आपण ज्या दिवशी हे बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. रोजी शाळास्तर व वर्गस्तरावर इको क्लबची सभा बोलवण्यात आली. पर्यावरण हे मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. स्वच्छ, सुरक्षित व समृद्ध पर्यावरण ही प्रत्येक व्यक्तीची गरज आणि जबाबदारी आहे. याच उद्देशाने शाळांमध्ये इको क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे. इको क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम, संवेदनशीलता आणि जबाबदारी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. याबाबत थोडक्यात माहिती देऊन आजच्या सभेत खालील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या पद्धतीने थोडक्यात लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आला, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे, शालेय आवार स्वच्छता अभियान, स्वच्छ परिसरासाठी विद्यार्थी सहभाग. यामध्ये आमच्या शाळेत शालेय आवार स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी वर्गखोल्या, खेळाचे मैदान, शौचालये, कॉरिडॉर, ग्रंथालय, प्रयोगशाळा व इतर भागांची साफसफाई केली. विद्यार्थ्यांनी स्वतः हातात झाडू, फडके, कचरा गोळा करण्याच्या पिशव्या घेऊन परिसरातील कचरा उचलला. भिंतीवरील अनावश्यक पोस्टर्स काढले आणि झाडांच्या आजूबाजूची माती समतल केली. यासोबतच कचरा वर्गीकरण म्हणजेच ओला आणि सुका कचरा यावर माहिती दिली गेली. या अभियानात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी प्रोत्साहाने सहभाग घेतला व एक चांगला संदेश दिला की स्वच्छ परिसर हेच आरोग्याचे पहिले पाऊल आहे. हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्यातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयीची सवय आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण झाली. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे विद्यार्थी केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही सक्षम व नागरिक म्हणून घडतात. स्वच्छतेबाबतची ही संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी असे उपक्रम नियमित राबवले गेले पाहिजे असा आजच्या उपक्रमातून ठरवण्यात आले. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक 3, ऊर्जा संवर्धन व विजेची बचत. विद्यार्थ्यांना इको क्लब मार्फत जनजागृती करण्यात आली. यामध्ये ऊर्जा ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वापरली जाणारी अत्यावश्यक गोष्ट आहे. मात्र ऊर्जा साठवली नाही तर ती संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे ऊर्जा संवर्धन आणि वीज बचत ही काळाची गरज बनली आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विजेच्या बचतीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी इको क्लबने एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वीज वाचवण्याचे विविध मार्ग समजवण्यात आले, जसे की वापरात नसलेले दिवे, पंखे आणि उपकरणे बंद करणे, LED बल्बचा वापर करणे जे कमी वीज खर्च करतात, दिवसाच्या प्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग करणे, विद्युत उपकरणांचा वापर मर्यादित वेळेसाठी करणे. इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर्स, फलक, स्लोगन्स व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना वीज बचतीचे महत्त्व पटवून दिले. वीज वाचवा, पृथ्वी वाचवा, स्विच ऑफ टू स्विच ऑन द फ्युचर अशा घोषणांनी शाळेतील वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. यामधून
विद्यार्थ्यांना हे शिकायला मिळाले की छोट्या कृतीतून मोठे बदल घडवता येतात. वीज वाचवणे केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची आहे. शाळेत शिकलेले हे मूल्य ते घरी व समाजात आणि भविष्यातही वापरतील, असा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक 4, इको फ्रेंडली उपाय शाळेत राबवणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. आजच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक उपाय राबवणे ही काळाची गरज बनली आहे. शाळा ही विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारी जागा असल्यामुळे इको क्लबच्या माध्यमातून हरित शाळा म्हणजेच ग्रीन स्कूल ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न आपल्या शाळेत इको क्लब मार्फत केला जात आहे. शाळेत राबवता येणाऱ्या काही इको फ्रेंडली उपाययोजना पुढीलप्रमाणे आहेत. जसे सौर ऊर्जेचा वापर, वृक्षारोपण आणि हरितपट्टा, पाण्याचा पुनर्वापर व वर्षाजल संचय, प्लास्टिक विरहित शाळा, कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंग, तसंच पुनर्वापर केंद्र, शाळेच्या भिंतीवर पर्यावरण विषयक चित्रे व स्लोगन्स, तसेच पाने पेपराचा कमीत कमी वापर, सायकल टू स्कूल, तसंच वाहनमुक्त दिवस. या उपक्रमामुळे शाळेचे वातावरण स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक होते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होते. इको क्लब हे अशा उपक्रमांचे संपूर्ण नियोजन करते व त्यातून विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुणही विकसित होतात. आपल्या शाळेत देखील इको क्लब मार्फत वरील सर्व विषयावर काम करण्याचे आजच्या सभेत ठरवण्यात आले व येणाऱ्या दिवसात या सर्व उपक्रमांचे आयोजन आपल्या इको क्लब मार्फत करण्यात येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक लिहून घ्यायचा आहे. या ठिकाणी शेवटचा विषय घेतला आहे ऐनवेळचा विषय. ऐनवेळी कोणताही विषय न आल्यामुळे आजची सभा सर्वांच्या सहमतीने समाप्त करण्यात आली. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य म्हणजेच या ठिकाणी अनुक्रमांक आणि जे विद्यार्थी अध्यक्ष असतील, सदस्य असतील आणि शिक्षक हे सचिव असतील, मार्गदर्शक असतील, त्यांचे नाव आणि स्वाक्षर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे रजिस्टर मेंटेन करायचं आहे. या पद्धतीने इको क्लब अहवाल लेखन माहे ऑक्टोबरसाठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.